वाहतूक चालन प्रलंबित दंड वसुलीकरिता पोलीस दलामार्फत विशेष मोहीम। नागरिकांनी प्रलंबित दंड ऑनलाईन भरावे। माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या आदेशान्वये दिनांक 5 डिसेंबर 2024 व दिनांक 6 डिसेंबर 2024 रोजी प्रलंबित दंड असलेल्या वाहनांवरील दंड वसूल मोहीम राबविण्यात येत असून वाहनांवरील 1487 प्रलंबित चलन एकूण 7,46,550 रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे। अकोला जिल्ह्यामध्ये दिनांक 1 जानेवारी 2019 ते दिनांक 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत एकूण 4,81,233 वाहन धारकांवर एकूण 23,78,69,807 रुपये ई चलन दंडाची रक्कम थकबाकी आहे। तसेच आपल्या वाहनावर दंड आहे का हे जाणून घेण्यासाठी नागरिकांकरिता सुलभ ऑनलाईन प्रक्रियेची सुविधा देण्यात आलेली आहे। त्यामध्ये परिवहन.gov.in या वेबसाईटवर जाऊन आपण आपल्या वाहनाचा क्रमांक टाकल्यास वाहनावर प्रलंबित असलेला ई चलनबाबत सविस्तर माहिती मिळवून घेता येईल। ऑनलाईनद्वारे महाराष्ट्र ट्रॅफिक ई चलन.gov.in या संकेतस्थळावर कोणत्याही वाहतूक अंमलदाराकडे ई चलन मशीनद्वारे आपण ज्या ठिकाणी आहे तेथील कोणत्याही ट्रॅफिक अंमलदाराकडे ई चलन मशीनद्वारे तसेच ज्या वाहनांवर पेंडिंग दंड बाकी आहे त्यांना न्यायालयाकडून प्रिलिटिगेशन नोटीस जारी करणे सुरू आहे। त्यांच्याकडून ज्या वाहनधारकांनी प्रिलिटिगेशन नोटीस प्राप्त होऊन सुद्धा त्यांच्या वाहनांवरील प्रलंबित दंड भरला नाही त्यांना वाहनांविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे। जनतेने जागरूक नागरिक या नात्याने ट्रॅफिक नियमांचे पालन करून त्यांच्या वाहनांवर असलेले प्रलंबित जुने दंड लवकरात लवकर भरून द्यावे। ज्यांनी प्रलंबित दंड भरले नाही तर पोलीस विभागातर्फे त्यांना त्या वाहनधारकांच्या रहिवासी पत्त्यावर दंड वसुलीची विशेष मोहीम राबविण्यात येत असून त्याकरिता पोलीस स्टेशन निहाय विशेष पथक तयार करून मोहिमेअंतर्गत प्रलंबित दंड वसुली करण्यात येत आहे। तरी शहरातील सर्व नागरिकांनी जागरूकता बाळगून त्यांच्या वाहनावरील प्रलंबित ई चलन दंड रक्कम जमा करावी असे माननीय श्री बच्चन सिंग साहेब पोलीस अधीक्षक अकोला यांच्याकडून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।